कुडाळ येथील बाबावर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना शनिवारी सायंकाळी प्रदान करण्यात आला। चिंद्रेम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते हा पुरस्कार दळवी यांनी स्वीकारला। रोख 21,000 रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। बाबावर्दम थिएटर्स कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी कुडाळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं हा आरती प्रभू पुरस्कार सन 2013 पासून कविता आणि नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककाराला दरवर्षी दिला जातो। संत राऊळ महाराज महाविद्यालयात एकनाथ ठाकूर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। कवयित्री नीरजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विरो अंतरबाह्य अंधाराचे भय, विरो अंतरबाह्य अंधाराचे भय, तेजाचे वलय उमलोनी, उजळो अंतरी जाणीवेची ज्योत, जुळो गणगोत चैतन्याशी। रंगभूमीवरचे हे जे समर्थ हात आहेत यांच्या शुभ हस्ते अनेक रंगमंचावरचा प्रकाश उजळलेला आहे। आजही आरती प्रभूंच्याच शब्दात म्हणायचं तर समयीच्या ह्या शुभ्र कळ्या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते प्रज्वलित होत आहेत। तसंच सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि प्रशांत दळवी यांच्या हस्ते चिंद्रेम खानोलकर आरती प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा बाबावर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य, कवयित्री नीरजा, सुप्रसिद्ध लेखक प्रशांत दळवी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अनंत वैद्य, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उदय पंडित आदी उपस्थित होते। कवयित्री नीरजा यांच्या हस्ते प्रशांत दळवी यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान करण्यात आला। रोख 21,000 रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत दळवी यांनी चिंद्रेम खानोलकर यांच्या साहित्याचं विवेचन करून पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार मानले। ज्या लेखकानं अगदी कॉलेज जीवनापासून आतापर्यंत एकही कविता लिहिली नाही अशा लेखकाला मराठीतल्या 2 महान कवींच्या नावानं पुरस्कार मिळाला अशी गमतीची गोष्ट माझ्या बाबतीत घडली। मला कुसुमाग्रजांच्या नावानं नाट्य परिषदेचा पुरस्कार 2018 साली मिळाला आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आरती प्रभू या अद्वितीय प्रतिभेच्या कवीच्या नावे पुरस्कार मिळाला। मी माझ्या कविता वाचायला लावण्याच्या संकटातून महाराष्ट्राला वाचवलं म्हणून बहुधा मला असं मी मानतो। याचा गमतीचा भाग सोडला तरी या दोन्ही श्रेष्ठ प्रतिभांच्या हृदयात कविता असली तरी रक्तात नाटकही तितक्याच तीव्रतेनं उसळ्या घेत होतं। त्यामुळेच मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो याची मला पूर्ण जाणीव। म्हणूनच कवी आरती प्रभूंची प्रतिमा हृदयात जपून नाटककार चिंद्रेम खानोलकरांची या निमित्ताने माझं फक्त पुरस्काराचं नाही तर आतड्याचं नातं निर्माण झालं असं मी मानतो। आणि बाबावर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांना मी या पुरस्कारासाठी योग्य वाटलो याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। कवयित्री नीरजा यांच्या हातून मला हा पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे। आम्ही समकालीन, समवयस्क आणि समविचारी आहोत। आम्हा सगळ्या नाटकवाल्यांसाठी त्यांची प्रतिक्रिया ही नेहमीच महत्त्वाची असते। त्यांनी आमची 4 चौघीपासून हॅमलेट पर्यंतची सगळी नाटकं पाहिलेली आहेत आणि त्या आवर्जून सर्व नाटकांवर व्यक्त होतात। त्यांच्या कॉम्प्युटर या कवितेपासून ते 2-3 वर्षांपूर्वी आलेल्या थिजलेल्या काळाचे अवशेष या त्यांच्या कादंबरीपर्यंत मी त्यांच्या लिखाणाचा चाहता आहे। त्यांची नवीन कादंबरी जी आहे ती तर म्हणजे आजच्या अस्वस्थ वर्तमानाचा आरसा आहे।
ज्याचं नाव आहे थिजलेल्या काळाचे अवशेष. तुम्ही जर वाचली नसली तर आवर्जून वाचा. सद्यस्थितीत अस्वस्थ आणि अशांत असलेल्या प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या एक कथासंग्रह अर्पण केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नीरजा या व्यक्तिमत्वाबद्दल मला नितांत आदर आहे. आरती प्रभूंच्या नावे गेली 12 वर्ष हा पुरस्कार तुम्ही महाराष्ट्रातल्या कवी आणि नाटककारांना देत आहे. त्या अनुषंगाने सगळ्या दिग्गजांनी या व्यासपीठावरून खानोलकरांच्या नाट्य प्रतिभेविषयी वेगवेगळं विश्लेषण रसग्रहण केलं असेल. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपले मित्र प्रशांत दळवी यांची जिगीषा संस्था याविषयी सांगून दळवींचा नाट्य प्रवास उलगडला. पण त्याहीपेक्षा एक गमतीशीर गोष्ट सांगतो की वारंवार संयोजक सांगतायत की हा पुरस्कार फक्त कवी आणि नाटककारांनाच आम्ही देतो. त्यामुळे माझ्या लक्षात आलं आपला तर नंबर कधी लागणार नाही का. त्यामुळे निदान आपण या पारितोषिक समारंभाला उपस्थित राहून आनंद व्यक्त करावा. विनोदाचा भाग सोडा. मी आणि प्रशांत आणि बरोबर नीरजाताई आज आम्ही असे प्रवास करतोय आणि आम्ही ज्या केदारनी आम्हाला इथे घेऊन आणलं आणि केदारनी ज्या प्रकारे आम्हाला एक कुडाळची ओळख करून दिली, ज्याला आपला जसं नाटकातला निवेदक त्या गावाची ओळख करून देतो तशा पद्धतीनं, त्याच्यानंतर वैद्य सर भेटले, त्याच्यानंतर चंदू काका भेटले, त्याच्यानंतर दुसरे सिरसाड भेटले, माणसं भेटत गेली, वैद्य मॅडम भेटले. सगळ्यांचं या गावातल्या लोकांची एकमेकांशी नाळ जोडल्यासारखी जी वाटली, तर त्याच्यामुळे खूप आनंद होतोय. मला खूप छान वाटलं, आपल्याच गावी गेल्यासारखं वाटलं. आणि मागे गेल्या ट्रिपमध्ये राजन नाईकने आम्हाला त्या कोंडुराच्या टेकडीवर नेलं होतं, तेव्हा थोडंसं फक्त एका 2-4 तासापुरताचा सहवास आणि आज परत एकदा या पुरस्काराच्या निमित्ताने येणं, मागे कणकवलीच्या सगळ्या नाट्य महोत्सवांमध्ये हजेरी लावणं, आणि आपण जे म्हणतो की एका इथून पुढे गोवा सुरू होतोय पण या इथपर्यंतची आपली सगळी नाट्य चळवळ कशी कुठे पसरत गेली आहे याची एक फार मस्त मनोज्ञ दर्शन आजच्या दिवसभरामध्ये घडलं आणि खूप छान वाटतंय. खूप अवघड काम आहे की म्हणजे मला काही प्रशांत विषयी गमतीशीर असं आहे की तू आज प्रशांतनी तुझ्याविषयी काय बोलतोय ते ऐकू नकोस, म्हणजे असं तू अदृश्य आहेस असं समज. गमतीशीर माणूस आहे हा, मित्र आहे माझा, चांगला नाटककार आहे. गमतीचा भाग असा आहे की आम्ही 45 ते 47 वर्षापासून मित्र आहोत. त्याच्यामुळे आम्ही एकमेकांविषयी बोलणं हे खरं म्हणजे फार समयोचित नाही असं मला वाटतं. परंतु मी त्याच्याकडे आज मित्र म्हणून किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा खरंच बाजूला येऊन त्याच्या मैत्रीपासून दूर काही त्याच्याविषयीचं गुणविशेष मला सांगता येतात का, त्याच्यामध्ये काय दडलंय, कुठून आलंय, कदाचित त्याच्या मुलाखतीतला काही भाग माझ्याकडे बोलण्यात येऊ नये याची दक्षता मी वारंवार घेऊन तो तटस्थपणा देऊन मांडतो. कवयित्री नीरजा यांनी कुडाळचा नाटकानं मंत्राळलेलं गाव असा उल्लेख करून इथल्या नाट्य चळवळीचं विशेष कौतुक केलं. प्रशांत दळवींची विविध नाटकं, त्या नाटकातल्या व्यक्तिरेखा यांच्याबद्दल त्यांनी सुंदर शब्दात विवेचन केलं. हा पुरस्कार यावर्षी प्रशांत दळवीला दिला आहे आणि मला त्याचं विशेष आज असं वाटतंय की आज 8 मार्च आरती प्रभूंचा जन्मदिन आणि महिला दिन सुद्धा आहे आणि योग्य माणसाला महिला दिनी पुरस्कार दिलाय असं आपण आतापर्यंत त्यांच्या सगळ्या एकांकिका, त्यांचं संपूर्ण नाटकात ज्या स्त्रीभोवती त्यांची सगळी नाटकं फिरत असतात त्या, आणि त्या स्त्रीचं जे काही म्हणजे ती एका कोनातून जी प्रत्येक वेळा दाखवली जाते, म्हणजे एक तर तिचं उदात्तीकरण होतं किंवा एक तर ती किती शोषित आहे हे दाखवलं जातं. त्याच्या पलीकडची एक स्त्री प्रत्येक नाटकात वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे, त्याच्यावर आपण बोलू. पण त्यामुळे मला औचित्य हे वाटतंय आजच्या दिवसाचं की आजच्या दिवशी त्यांना हा सन्मान मिळेल. काही माणसांच्या नावाने काही गावं शहरं ओळखली जातात आणि ती ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न तेथील जाणकार लोक कायम करत असतात. आपण नेहमी ऐकतो, म्हणजे आता आल्यापासून सुद्धा आम्ही संवाद ऐकतो तेव्हा एक लक्षात येतं की कोकणचा माणूस तसा वाटतो तसा सारखा नसतो, फार तीर्थस्थ शैलीमध्ये कमेंट करत असतो, बोलत असतो आणि थोडा चिकित्सक सुद्धा जास्त असतो. म्हणजे मगाशी हे उदाहरण देताना तुमच्या मुलींनी सांगितलं की नाटक नाही आवडते छान असं म्हणून की काही एवढा एक शब्द बोलला, एक म्हणजे एक शब्द पण नाही, एक अक्षर बोललं तरी खूप होतं इथे. तर अशा लोकांमध्ये पण कधीतरी, आणि असंही होतं की कधी कधी आपण आपल्याच शहरातली माणसंही विसरून जातो, मोडीत काढतो. पण ह्या शहराने
ही माणसं जपली आहेत. मला फार महत्वाचं वाटतंय, तुम्ही ती सगळी जपलेली आहे. त्यामुळे ही अशी संस्था काढून इतक्या वर्ष तुम्ही काम करत आहात, म्हणजे गेली 50 वर्ष इतके वेगवेगळे कार्यक्रम आणि आता हे पुरस्कार, हे सगळं तुम्ही करताय, ही खरोखरच खूप महत्वाची गोष्ट मला वाटते. साहित्य, संगीत आणि नाट्य क्षेत्रातली सुद्धा. मुंबई ते औरंगाबाद, औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास करणार आहे बाबा दळवी आणि अजित दळवी यांचे, या वडील आणि भावासोबत. माझ्या वडिलांचं नाव पण मधुकर आहे, मला आणखीन एक योगायोग. आणि चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शक मित्राबरोबर वाढत आपलं राजकीय, सामाजिक आणि मान आणि पुरोगामी जीवन जाणीवा, नाट्य जाणीवा वाढवत नेणाऱ्या या नाटककाराचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि योग्य माणसाला पुरस्कार तुम्ही दिला म्हणून तुमच्या ह्या चळवळीचं बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांनी प्रशांत दळवी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना दिलेला हा पुरस्कार हा त्या पुरस्काराचा, या रंगमंचाचा आणि बाबा वर्दम थिएटर्स, आरती प्रभू कला अकादमी या संस्थांचा सुद्धा सन्मान असल्याचं सांगितलं. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला अशी उपस्थिती असते आणि म्हणून आम्ही नवनवीन प्रोजेक्ट राबवत असतो. आज ज्या दिग्गज व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचं खरंच अभिनंदन. आम्हाला फक्त त्यांची प्रशांत दळवींचं हे नाटक, ते नाटक एवढंच माहिती होतं, पण आज चंदूजींनी त्यांचं व्यक्तिमत्व जे उलगडून दाखवलं आणि नीरजा मॅडमनी अगदी ओघवत्या शैलीत, की म्हणजे असं संपूच नाही, हे ऐकत राहावं आणि अरे बापरे असे आहेत का हे प्रशांत दळवी, म्हणजे असं बारीक सारीक गोष्टी आम्हाला त्यांच्या कळल्या ना, की असं वाटलं की आज पुरस्काराचा मान आणखीन वाढला, की यांना जो पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे आज या रंगमंचाचा मान वाढला, आमचा मान वाढला. असाच मान नेहमी वाढत राहावा आमच्या या रंगमंचाचा, आमच्या पुरस्काराचा. आमच्या इथे कुडाळमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा तुम्ही घ्यावी, लिखाण म्हणा, दिग्दर्शक म्हणा, अभिनय म्हणा, आणि त्याचा लाभ आम्हालाही मिळावा असं मला वाटतं. आणि अशी मी कळकळीची तुम्हाला विनंती करते हक्काने. यावेळी उदय पंडित यांच्या रंगवाचा या त्रैमासिकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक केदार सामंत यांनी करून या पुरस्काराबद्दल आणि बाबा वर्दम थिएटर्सबद्दल माहिती दिली. प्रशांत दळवी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचं वाचन शमा वैद्य नाईक यांनी केलं. सर्वांचं स्वागत डॉक्टर गुरुराज कुलकर्णी यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची मुलाखत रंगकर्मी डॉक्टर गुरुराज कुलकर्णी यांनी घेतली. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.